नमस्कार. अभिरुची कट्ट्यावरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आत्तापर्यंत ज्या काही रेसिपी आपण बघितल्या, चॉकलेट मोदक असेल किंवा लाखोडीचे वडे असतील, पिठलं भाकरी असेल, थालीपीठ असेल. या सर्व रेसिपीज पाहताना काही वेळेस श्रोत्यांच्या मनामध्ये असाही प्रश्न येतो, की का बरं रेसिपीज का इतक्या महत्त्वाच्या आहेत? आणि त्याच्यावरती का इतका उहापोह आपण करतोय? बाहेर इतक्या नवीन-नवीन वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीच्या गोष्टी येत आहेत. खूप सारे प्रश्न आपल्यासमोर आहेत. यामध्ये रेसिपीजना इतकं का महत्त्व दिलं जातंय? त्याबद्दल आज आपण इथं समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. रेसिपीज का महत्त्वाच्या हे समजून घेण्याच्या आधी रेसिपीज कशासाठी? आहार बनवण्यासाठी, संतुलित आहार बनवण्यासाठी, पौष्टिक आहार बनवण्यासाठी. हे आहार म्हणजे काय? आहार संकल्पना काय आहे? आपण जे खातो अन्न, ती नक्की आहार ही संकल्पना काय? ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार. त्यासाठी आपण हा विषय विविध उपमुद्द्यांमध्ये इथे आज विभागलेला आहे. जसं की असेल स्वभाव, संयोग, देश किंवा स्थळ, ऋतुमान, व्यवस्था आणि सर्वात शेवटचा संस्कार किंवा प्रक्रिया. ज्याच्यामध्ये आपण विविध पाककला का गरजेच्या आहेत, रेसिपीज का महत्त्वाच्या आहेत, ह्या मुख्य मुद्द्याकडे आपल्याला जाणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया स्वभावापासून. जे अन्न आपण खातो किंवा जो आहार आपण घेतो, त्याच्यामध्ये त्याचा स्वभाव हा विचारात घेणं गरजेचं आहे. का बरे? जसं की जे अन्न आपण खातोय त्याच्यामध्ये उदाहरण जर द्यायचं झालं, कडधान्य खात असेल आपण, तर कडधान्य ही पचायला खूप हलकी असतात. त्याचीच जर तुलना मांसाहाराबरोबर केली, तर मांसाहार पचायला खूप जड असतो. त्यामुळे मांसाहार आपण आवडतोय म्हणून करतोय, पौष्टिक आहे म्हणून करतोय, ठीक आहे. पण तो कधी करतोय, कशा पद्धतीने करतोय, कुठल्या वेळेला तो घेतला जातोय, हा विचार करणं खूप महत्त्वाचं आहे. किंवा काही जुन्या जाणत्या लोकांशी जर चर्चा केली, तर सहज त्यांच्या बोलण्यामध्ये नेहमीच एक वाक्य आहे, आजकालची तुम्ही पोरं हायब्रिड खाऊन वाढलेली पोरं. म्हणजे काय म्हणायचं त्यांना नक्की? तर त्यांची खूप मोठी तक्रार आहे आजकालच्या धान्यांबाबतीत, अन्नधान्याबाबतीमध्ये, की ती अन्नधान्य सकस नाहीयेत, अशी त्यांची त्यांची तक्रार म्हणा किंवा खूप मोठा आरोप आहे पूर्ण व्यवस्थेवरती त्यांनी केलेला. किंवा जीएम फूड काहींना माहिती नसेल कदाचित, जेनेटिकली मॉडिफाईड फूड नावाची एक कन्सेप्ट काही दिवसापासून खूप आसपास वावरते आपल्या. 2 खूप मोठी उदाहरणं, एक म्हणजे गोल्डन राईस. काही अन्न घटक आपल्या भाताद्वारे काही जी जीवनावश्यक घटक कमी आहेत, ती देण्याचा प्रयत्न या जेनेटिकली मॉडिफाईड गोल्डन राईस पासून करायचा प्रयत्न म्हणा किंवा एक संकल्पना काही वर्षापूर्वी मांडली गेली होती. ती काही इतकी पुढं आली नाही. त्यानंतर जेनेटिकली मॉडिफाईड ब्रिंजल म्हणजे वांग्यामध्ये ह्या अशा जैवतंत्रज्ञानाच्या आधाराने खूप सारे बदल करून वांग्याच्या नवीन व्हरायटी, नवीन प्रजाती बाजारामध्ये येऊ घातल्या होत्या. भारतासारख्या देशामध्ये, की जिथं जगातल्या सर्वात जास्त वांग्याच्या व्हरायटी आहेत, वांग्याच्या सर्वात जास्त प्रजाती भारतामध्ये आढळतात. तिथे गरजच काय या जीएम फूडची ना? असा एक साधारण मुद्दा पर्यावरणवाद्यांनी मांडला. अर्थातच त्याच्यामध्ये काही बीज उत्पादन करणाऱ्या कंपन्यांचा स्वार्थ असू शकतो. पण आजच्या इथला सांगायचा मुद्दा म्हणजे बाबा, की खाल्लं जाणारं अन्न हायब्रिड वगैरे तर नाहीये ना, जेनेटिकली मॉडिफाईड तर नाहीये ना, याची शहानिशा आपण करणं गरजेचं आहे. संयोग. जे अन्न खाल्लं जातं त्याच्यामध्ये विविध संयोग नक्कीच तिथे असतात. काही संयोग हे हितकारक असू शकतात, काही अहितकारक असू शकतात. सर्वसाधारण उदाहरण जर बघायचं म्हटलं, हितकारक किंवा अहितकारक संयोगाचं, तर दूध आणि केशर. दुधामध्ये नेहमी केशर टाकून पिलेलं कधी पण चांगलं असं सजेस्ट केलेलं आहे. का बरं? तर केशर दुधामध्ये टाकल्यामुळं दूध पचायला हलकं होतं, सोपं होतं. त्याच वेळेस केशरामध्ये उष्णता असते. ती दुधामुळे बाधत नाही. बघा किती परस्पर एकमेकाला हितकारक असे हे संयोग आहेत. तेच दूध आणि फळ कधी खाऊ नये असं सजेस्ट केलं. का बरं? तर ते त्रिदोषांना असंतुलित करतं त्यामुळे. पण आजकाल खूप साऱ्या ज्यूस सेंटरवरती जर आपण बघितलं, तर खूप फेमस म्हणा किंवा खूप प्रायोरिटीनी मिल्क शेक मिळतो. काय असतं त्याच्यामध्ये? हेच विविध फळं टाकलेली असतात त्याच्यामध्ये आणि दूध असतंय.
जे की म्हणजे सजेस्टिव्ह नाहीये बाबा आयुर्वेदाच्या दृष्टीने पाहिलं तर. संयोगानंतरचा मुद्दा येतो तो देश किंवा स्थळ म्हणून. देशस्थळ म्हटलं की अमेरिका, पाकिस्तान, इंग्लंड वगैरे या अशा अर्थाने न घेता ज्या ठिकाणी हे अन्न बनलं जातंय त्या ठिकाणची भौगोलिक स्थिती कशी आहे, हवामान कसं आहे, पाणी किंवा आर्द्रतेची काय परिस्थिती आहे, ह्या मुद्द्यांचा उहापोह इथं आलेला आहे. भौगोलिक स्थितीचं जर उदाहरण सर्वात महत्त्वाचं पाहायचं झालं तर जसं भौगोलिक स्थिती किंवा हवामानाचं जरी म्हटलं तरी दख्खनच्या पठाराचा विचार करता ज्वारी, बाजरी, तूर, मूग, मटकी ही अन्नधान्य या अन्नधान्यांचं उगम स्थान हे दख्खनचं पठार आहे आणि या सर्व भागामध्ये हेच अन्नधान्य खाल्लं जातं. इथल्या वातावरणाचा जर विचार केला तर वृक्ष, तापमान जास्त असलेलं, अवर्षणग्रस्त अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला दख्खनच्या पठाराच्या बाबतीमध्ये बघायला मिळतात की जे या अन्नाच्या बाबतीमध्ये एकमेकाला हे पूरक अशा दोन गोष्टी आहेत. याच्याच विरुद्ध जर पाहायचं झालं, समुद्र किनारपट्टी जर विचारात घेतली तर तिथे भात जास्त प्रमाणामध्ये खाल्ला जातो. हे 100% तिथल्या वातावरणाचा, तिथल्या परिस्थितीचा, तिथल्या खाणपानावरती कसा परिणाम होतो ह्याची ही उदाहरणं आहेत. जे अन्न खाल्लं जातंय त्याच्यामध्ये योग्य प्रमाणामध्ये आर्द्रता आहे का त्या अन्नामध्ये, ही पण तितकीच महत्वाची आहे की ज्याचा संबंध आपल्या खाल्लेल्या अन्नाच्या पचनाच्या प्रक्रियेशी निगडीत असा तो मुद्दा आहे. देश किंवा स्थळानंतरचा मुद्दा येतो तो ऋतुमानाचा. कुठल्या ऋतूमध्ये काय खावं याच्या काही सजेस्टिव्ह अशा गोष्टी आयुर्वेदामध्ये सांगितलेल्या आहेत. उदाहरण जर बघायचं झालं तर उन्हाळ्यामध्ये द्रवयुक्त, थंड किंवा स्निग्ध पदार्थ खाणं हे सजेस्टिव्ह आहे. काय कारण असेल बरं? बाहेरच्या वाढलेल्या तापमानामुळे शरीरामधला पाण्याचा अंश कमी होतो आणि तो पाण्याचा अंश कमी झालेला ही जी झीज आहे किंवा ही जी कमतरता आहे ही भरून कुठेतरी निघली पाहिजे. म्हणून खाण्यामध्ये द्रव, थंड किंवा स्निग्ध पदार्थ असणं खूप गरजेचं आहे. म्हणून विविध प्रकारचे सरबत उन्हाळ्यामध्ये का प्यायला सांगतात, ताक प्या म्हणून का सजेस्ट केलं जातं, दही दूध खावा म्हणून का सांगितलं जातं, तर जी कमतरता झालेली आहे पाण्याची ती कुठेतरी भरून निघावी. त्याच्या तुलनेमध्ये पावसाळ्यात पचायला सोपं, गरम आणि वातशामक असं खाद्य किंवा अन्न खावं हे सजेस्ट केलं जातं. परत तेच ज्याचा आसपासच्या वातावरणाचा शरीराचा तुमच्या प्रकृतीवरती जो परिणाम आहे तो त्या अन्नामुळे रेक्टिफाय करता येईल का, थोडासा दुरुस्त करता येईल का, असा एक प्रयत्न इथे सुचवण्यात आलेला आहे. एकंदर व्यवस्था कुठल्या अर्थाने आपल्याला इथं म्हणायची आहे तर जे अन्न खाल्लं जातंय ते कशा पद्धतीने कुठल्या पद्धतीने खाल्लं जातंय, जसं की वेगळ्या चव ह्या जेवणामध्ये असल्या पाहिजेत, नवरस हा तुमच्या जेवणामध्ये असला पाहिजे असं सांगितलं जातं. त्यानुसार सर्व चवी देखील तुमच्या जेवणामध्ये असल्या पाहिजे. लिंबाची फोड छोटीशीच असते किंवा आंब्याचं लोणचं हे एका कोपऱ्यामध्ये थोडंसंच दिलेलं असतं, पण जेवताना अधूनमधून जर आंब्याचं लोणचं खाल्लं तर जेवणाची आणखीन इच्छा वाढते, तुमची जेवणातला रस वाढतो, जेवण करण्याची इच्छा माणसाची वाढते. छोटंसं चिमूटभर मीठ ताटामध्ये वाढलं जातं, बाजूला दिलं जातं, कारण जेवणात भाजीमध्ये कुठं जर मीठ असेल तर एक चिमूटभर टाकणं गरजेचं आहे. त्यामुळं सर्व चवी येणं आवश्यक आहे. त्यानुसार जर बघितलं तर त्या चवींचा पण सिक्वेन्स एक सुचवलेला आहे आयुर्वेदामध्ये. जसं सुरुवात जेवणाची ही गोड पदार्थांनी करावी. कारण आहेत त्याच्या मागे. बऱ्याच वेळेस आपण गोष्टी फॉलो करतो पण त्याची कारणं जाणून घेण्याचा प्रयत्न करतोच असं नाही. सगळ्यात महत्त्वाचं कारण असं आहे की वात आणि पित्ताचं शमन गोड पदार्थामुळे होतं. नंतर मध्यावधी अर्धनिर्ध जेवण ज्यावेळेस होतं त्यावेळेस खारट आणि आंबट पदार्थ खाणं सुचवलेलं आहे. का तर खाताना अग्नी प्रदीप्त होण्यासाठी या दोन चवी खूप मदत करतात म्हणून. शेवटी म्हटलं तर तिखट, कडू किंवा तुरट असे पदार्थ खाणं सुचवलेले आहे, कारण याच्यामुळे केलेल्या जेवणामधून जो काही कफ तयार होणार आहे तो कफ नियंत्रण करायचं काम हे तिखट, कडू आणि तुरट पदार्थ करतात. त्यामुळे या चवी महत्वाच्या आहेत.
आतापर्यंत आपण विविध मुद्दे बघितले आहार संकल्पना समजून घेण्यासाठी. जसं की अन्नाचा आहाराचा स्वभाव असेल, संयोग काय आहे, देशस्थळ काय आहे, ऋतुमान कसं आहे किंवा व्यवस्था कशी आहे. हे सर्व पुरवणीचे मुद्दे होते. आतापर्यंत जितके आपण हे जे पाहिले, ते पुरवणीचे मुद्दे होते. मुख्य मुद्द्याकडे जर यायचं म्हटलं, आपल्या रेसिपीच्या अंगाने, रेसिपीच्या संदर्भामध्ये, तर संस्कार किंवा प्रक्रिया ह्या मुद्द्याचा इथं विचार होणं, आपण करणं खूप गरजेचं आहे. पाककला किंवा ज्यांना रेसिपीज म्हणतो. हा मुद्दा पण आपण इथे 5 त्यांच्या सब टॉपिक्समध्ये विभागलेला आहे. जसं की बनवायची पूर्ण माहिती मिळते आपल्याला रेसिपीमधून. गुणवत्ता निश्चिती होते रेसिपीजमध्ये. प्रमाणबद्धता, काय, किती, कसं टाकावं याची प्रमाणबद्धता ठरवली जाते रेसिपीजमध्ये. शरीराचं पोषण होणं हा एक प्रकारचा उद्देश म्हणून पाककलेमध्ये मांडलं गेलेलं आहे. आणि हे सगळं साठवलेलं आहे बाबा. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पारंपरिक ज्ञानाने येतं. तर ही अशी 5 मुद्दे आपण इथं आता चर्चेला घेणार आहोत. त्यापैकी पहिला मुद्दा, जसं बनवायची पूर्ण माहिती. काय बनवायचंय? कसं बनवायचंय? लागणारं साहित्य आणि साधनं आपल्याकडे आहेत का? ही रेसिपीजमध्ये अगोदरच सांगितली जातात आणि ती गृहिणी तपासून घेऊ शकतात. काय बनवायचंय? जसं की आज सुकी भाजी बनवायची की पातळ भाजी बनवायची आहे, हा विचार येतो ना. बऱ्याच वेळेस असं म्हटलं जातं की बाबा सगळ्या जगातले प्रश्न एका बाजूला आणि आज भाजी काय बनवू हा एक प्रश्न एका बाजूला. असे नेहमी नेहमी आपल्या गृहिणींना प्रश्न पडतात. दुसरा मुद्दा, त्या बनवलेल्या भाजीबरोबर ती कशाबरोबर खायची? भाकरीबरोबर खायची की चपात्या बनवायच्या? का जसं पंजाबहून आलेली रोटी आपल्याकडे पण खूप फेमस झालेली किंवा दुसऱ्या पद्धतीची तवा रोटी. नक्की कुठल्या पद्धतीची रोटी किंवा ब्रेड म्हणून त्याच्याबरोबर आपण वापरणार आहोत, करणार आहोत, हा विचार कुठेतरी करावा लागतो स्वयंपाकाच्या आधी. तो रेसिपीमधून स्पष्ट होतो. तुम्ही म्हणताल कसं काय? जसं आपण रिसेंटली एक रेसिपी पाहिली होती, तांदूळाची भाजी. तांदूळाची भाजी माझी आई सांगते, की बाबा तिला ज्वारीच्या भाकरी बरोबर खूप खायला आवडते. अशी ज्यावेळेस हिरवी भाजी असेल, त्यावेळेस तिला आपोआप भाकरीची आठवण येते. म्हणजे असंही असू शकतं, ज्याचे त्याचे अनुभव. त्यानंतरचा मुद्दा येतो तो ताक, दही, लोणी, सरबत अशा पद्धतीची काही पेय आहेत का बरोबर? जसं आता आपण ऋतुमानाचा विचार करत होतो, उन्हाळ्यामध्ये अशी पेय असावीत. नवे नवे इन जनरल जेवणामध्ये पण अशी पेय नेहमी असावीत असं सजेस्टेड आहे. पण हे आहे का? याच्याबद्दल हे गरजेचं आहे का? आवश्यक आहे का? आता काय बनवू शकतो? काय उपलब्ध आहे? याचा विचार अगोदर होणं खूप गरजेचं आहे. आता काय बनवायचं हे ज्यावेळेस ठरलं, त्यावेळेस पुढचा मुद्दा येतोय, कसं बनवायचंय? एखादी गोष्ट बनवायची, ती शिजवायची आहे, उकडायची आहे, भाजायची आहे का तळायची आहे? हे काय बनवायचंय? इनपुट काय वापरलं जातंय? ह्याच्यावरती ठरणारी गोष्ट आहे. जसं आपण चॉकलेट मोदक पाहिले सुरुवातीला पहिल्या रेसिपीमध्ये. म्हणजे मोदक दोन्ही पद्धतीने करता येऊ शकतात समजा. त्यातल्या त्यात उकडलेले उकडीचे मोदक म्हणून त्या प्रक्रियेवरनं त्या मोदकाला नाव पण पडलेलं आहे बघा आता. उकडीचे मोदक जसं म्हणतो आपण. तसं जे बनवायचं आहे ते काय, त्याच्यावर प्रक्रिया कुठली करायची आहे, ह्याच्यावरून त्या गोष्टीची चव कशी लागणार आहे, कशा पद्धतीने ते लागणार आहे, हे ठरतं. त्याची गुणवत्ता ठरू शकते. म्हणून कसं बनवायचंय ह्या प्रश्नाचं जे मार्गदर्शन आहे किंवा या प्रश्नाचं उत्तर आपल्याला रेसिपीजमधून मिळून जातं. लागणारं साहित्य आणि साधनं. एखादी गोष्ट जर बनवायची आहे, तर त्याला लागणारे वेगवेगळी साधनं आपल्याकडे आहेत का? साधं जर अप्पे बनवायचे असतील आपल्याला, तर अप्प्याचं अप्पयंत्र किंवा त्याचं जे भांडं आहे, छोटे-छोटे खड्डे किंवा खळगे असलेलं एक 5 ह्याचं भांडं मिळतं. तर ते आहे का आपल्याकडं? ह्याचा अगोदर विचार होणं गरजेचं आहे. अदरवाईज दुसरी सगळी तयारी केली आहे आणि करायला घेतल्यावरती लक्षात आलं, की त्याचं भांडंच नाहीये आपल्याकडे. तर ते तसं चालत नाही ना. तसं लागणारं साहित्य आणि साधनं आहेत का? काय-काय लागतील? हे रेसिपीजमध्ये स्पष्ट सांगितलं जातं आणि त्याचा मुद्दा आपल्याला किंवा त्याचं मार्गदर्शन रेसिपीजमधून मिळू शकतं. विविध भाज्या असतील. भाज्या काय लागणार आहेत का? पीठ लागणार आहे का? मीठ असावं का? कसं असावं? किती प्रमाणामध्ये असावं? मिरची मसाला, तेल, तूप, पाणी या सर्व गोष्टी ज्या म्हणून स्वयंपाक करायला लागतात, त्या सर्व गोष्टींचं
सहसंबंध, त्या गोष्टींचा अंतर्भाव त्या रेसिपीमध्ये केलेलाच असतो तिथं. जेणेकरून ते त्याची पूर्तता केली तरच पूर्तता असेल, त्या गोष्टी उपलब्ध असतील तरच आपण ती गोष्ट करायला हातामध्ये घेऊ शकतो. तर ह्या गोष्टी सर्व सांगितल्या. झालं बाबा भाज्या, तेल, मीठ, पीठ, मिरची, मसाला, तेल, तूप, पाणी वगैरे. पण या सर्व गोष्टींची गुणवत्ता देखील तितकीच महत्त्वाची आहे. या सर्व गोष्टी काय गुणवत्तेच्यात हा विचार होणं खूप गरजेचं आहे. जसं साधं उदाहरण जर बघायचं झालं, की पाण्यामध्ये क्षाराचं प्रमाण जर खूप असेल, तर एखादी भाजी चवीला लागत नाही चांगली. एखादं अन्न लवकर शिजत नाही. पाण्यामध्ये जर क्षाराचं प्रमाण जास्त असेल, पाणी जर TDSच्या बाबतीमध्ये नॉर्मल लेव्हलला जर नसेल, टोटल डिझॉल्व्ड सॉल्टच्या बाबतीमध्ये नॉर्मल लेव्हलला नसेल, क्षाराचं प्रमाण जास्त असेल, तर भाजी लवकर शिजत नाही. एक साधं उदाहरण जर द्यायचं झालं, तर आम्ही लहानपणी ज्यावेळेस मामाच्या गावाला जायचो, तर तिथे गावाकडं इतकी संसाधनं नसल्यामुळे, भांडी-कुंडी किंवा किचन इतकं आजच्या सारखं एकदम परिपूर्ण नसल्यामुळे अ, थोड्या बहुत म्हणजे संसाधनावरती स्वयंपाक बनला जायचा तिथे. पण त्या भाज्या खूप चव लागायच्या. आणि आमच्या गावाला, आम्ही इकडे जिथे शहरी भागात राहतो, तिथं सर्व संसाधनं उपलब्ध आहेत. खूप सारा मिर्च मसाला उपलब्ध आहे. तरी पण भाज्या तितक्या चवदार लागत नव्हत्या. त्याचं कारण म्हणजे मामाचं गाव म्हणून कौतुक तर होतच, त्यात काही वाद नाहीये. पण खरं कारण आता लक्षात येतंय, की पाण्यामधला फरक. शहरात आम्ही जे पाणी पितो किंवा प्यायला जायचं, त्याच्यावरती खूप साऱ्या प्रक्रिया केलेल्या असायच्या, की जे मामाच्या गावाला जर विचार केला गेला, तर ते गाव अजून सुद्धा किंवा अजूनही खूप साऱ्या ग्रामीण भागामध्ये पाणी हे विहिरीचं किंवा नैसर्गिक स्रोताचंच आज पण वापरलं जातं, की ज्याच्यावरती काही प्रक्रिया झालेली नाही. त्याच्यामुळे देखील केलेला स्वयंपाक हा चवदार लागू शकतो. हे अनुभवाचा भाग आहे. करायचा जो स्वयंपाक आहे त्यासाठी लागणारी सर्व भांडी-कुंडी उपलब्ध आहेत का? अग्नी, त्याला गॅस, चूल या गोष्टी तुमच्याकडं किंवा इंडक्शन आहे का उपलब्ध? हे सुद्धा अगोदर सजेस्ट केलं जातं. रेसिपीज ज्यावेळेस वाचतो आपण, जाणून घेतो किंवा व्हिडिओजमध्ये पाहतो, त्यावेळेस आपल्याला कळतं, की एखाद्या गोष्टीची ही आवश्यक घटक आहे आणि तो आपल्याकडे नाहीये किंवा त्याचा कुठून तरी आपल्याला प्रबंध करावा लागणार आहे बाबा. गुणवत्ता निश्चितीच्या बाबतीमध्ये जर विचार करायचं झालं, तर पंचतत्वांचं सुयोग्य विलीनीकरण होणं हे खूप महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. पंचतत्व म्हणजे काही खूप अवघड गोष्ट आहे असं अशातली काही भाग नाहीये. समजा बटाटा उकडलेला आहे आणि बटाटा काप करून भाजीमध्ये टाकतोय, म्हणजे कुठेतरी तुम्ही पृथ्वीतत्व ॲड करता त्याच्यामध्ये. बटाटा शिजताना ते त्याचं पातळ भाजीमध्ये रूपांतर करण्यासाठी पाणी टाकतो आपण, म्हणजे जलतत्व ॲड होतं. हे सगळं स्वयंपाक ज्या करतो, ज्या भांड्यामध्ये करतो आपण, त्या मोकळ्या पातेल्यामध्ये आपण स्वयंपाक करत असतो. म्हणजे आकाश तत्वाचा तिथं घटक हा आलेला आहे. आणि हे सगळं शिजवण्यासाठी म्हणून खालून अग्नी दिला जातो. अग्नी असतो तिथे. त्याच्यामुळे हे अन्न शिजतं. म्हणजे असे हे 3-4 आत्ताच्या आत्ता जरी आपण सहज विचार केला, तरी हे 4-5 घटक आपल्या लक्षामध्ये आले. पण याच्यामध्ये एखादा घटक जर त्याच्या अपेक्षित प्रमाणामध्ये जर नसेल, मला सांगा साधी गोष्ट आहे. कधी-कधी भाजी केली जाते, त्याच्यावरती कमेंट पडतात बघा. टिपिकल नवऱ्यांच्या कमेंट पडतात असं म्हटलं जातं बाबा. भाजी आज कशी झालीये? तर पानचट झाली म्हटलं जातं. काय? पानचट. अर्थातच काय? पंचतत्वापैकी पाणी हे जे तत्व आहे, ते चुकून त्या बिचारीकडनं जास्त पडलेलं आहे. पण कमेंट पडल्याशिवाय राहत नाही त्याच्यावरती. किंवा कधी-कधी असं होतं, की बाबा केलेली भाकरी करपते. का बरं करपत असेल? बाहेरून कोणीतरी आलं म्हणून दार उघडायला गेले आणि तेवढ्या वेळामध्ये काय झालं? भाकरी करपली. म्हणजे अर्थातच तिथे अग्नितत्वाचं अतिरेक झाला. अग्नितत्व प्रमाणापेक्षा जास्त तिथं दिलं गेलं किंवा त्याच्यावरती नियंत्रण न झाल्यामुळे. म्हणून हा पहिला मुद्दा इथे येतोय, की 5ही तत्वांचं सुयोग्य विलीनीकरण योग्य त्या प्रमाणामध्ये होणं खूप गरजेचं आहे. विरुद्ध घटकांची जाणीव. विरुद्ध घटकांचं एक जर सर्वसाधारण उदाहरण द्यायचं झालं, जसं आपण मगाशी विचार करत होतो, की बाबा आमची आजी सांगायची, की कारलं आणि शेवग्याची शेंग एकत्र कधी खाऊ नये. विष होतं बरं का, असं ती आम्हाला भीती घालायची त्यावेळेस. पण नंतर लक्षात आलं, की आयुर्वेदामध्ये विरुद्ध अन्न, विरुद्ध घटक म्हणून असा पण एक भाग आहे. याच्याबद्दल आणखीन थोडी माहिती काढणं खूप गरजेचं आहे. याच्यावर थोडासा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. विष होतं तर नक्की काय, कशा पातळीचं, किती घातक वगैरे ह्या गोष्टी होतात. याचा धांडोळा घेणं खूप गरजेचं आहे. शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे स्वाद. अशी एक म्हण आहे, की बाबा एखाद्याच्या पोटात शिरायचं असेल, तर त्याचा रस्ता तोंडातून जातो. ऑब्व्हियसली पोटात जायचा रस्ता तोंडातूनच असणार ना.
पण त्याच्या मागचा गुह्य अर्थ असा आहे, की अशा व्यक्तीला किंवा त्या व्यक्तीला चांगलं-चुंगलं जर खायला दिलं, तर नक्कीच ती व्यक्ती तुमच्यावरती खुश होते थोडक्यात असं म्हटलं जातं बाबा. तर स्वाद हा सर्वात महत्त्वाचा जो घटक आहे, हा एक गुणवत्तेचा भाग आहे. चांगलं जेवण स्वादाला झालं, स्वादिष्ट झालं, तर जेवण खूप चांगलं झालं आणि बनवणारी गृहिणी ही सुगरण आहे, असं म्हटलं जातं. प्रमाणबद्धता. स्वयंपाक करताना ज्या इनपुट म्हणून गोष्टी त्यामध्ये पडतात. उदाहरणार्थ पाहिलं तर तेल, मीठ, तिखट यासारख्या सर्व जिन्नसांचं प्रमाण हे किती असावं, कसं असावं, हे पूर्वी सुचवलं जातं रेसिपीत. रेसिपी ह्या लिखितच असतील असं काही नाही. एखादी आजीबाई तिच्या नातीला शिकवताना ती जी सांगतीये, ते सुद्धा रेसिपीच आहे. काय टाकायचं, कसं टाकायचं. एक YouTubeवरती खूप फेमस आजीबाई होती. नुकत्याच त्या वारल्या. 100ही क्रॉस केलेली ती आजीबाई होती. दक्षिण भारतामधली. तर तिच्या रेसिपीजमध्ये मी महत्त्वाचं बघायचो, की चमचा नावाचा प्रकार ती कधी वापरत नव्हती. जे काय वापरायचं ते हातानेच टाकलं जायचं किंवा हातानेच ती बोटांनी ती टाकायची. म्हणजे तिच्या पोटामध्ये आणि तिच्या विचारांमध्ये, तिच्या नजरेमध्ये आणि मेंदूमध्ये अशा प्रकारची लिंकिंग आहे, की कुठल्या भाजीला किती मीठ पडलं पाहिजे, हे आता ती तिच्या हाताला सांगत नाही. ती म्हणजे जसं मसल मेमरीमध्ये ती गोष्ट तिच्या उतरली. अशा पद्धतीने अजूनही बऱ्याचशा महिला अशा आहेत जुन्या, की ज्या खूप साऱ्या भांड्यांचा वापर करत नाही. पण स्वयंपाक मात्र खूप पोषक, पौष्टिक आणि चवदार असा बनवतात. तर या पडणाऱ्या प्रत्येक एक ना एक घटकाचं प्रमाण किती असावं? मग ते चमच्याच्या स्वरूपामध्ये, वाटीच्या स्वरूपामध्ये, वजनाच्या स्वरूपामध्ये अशा वेगवेगळ्या पद्धतीने रेसिपीजमध्ये सांगितलं जातं. दुसरा मुद्दा म्हटलं तर रीतसर मांडणी. काय-काय घेतलंय आपण बनवण्यासाठी. मग त्या बनवायच्या भाजीच्या शेंगा असतील किंवा खुडलेली पानं असतील, निवडलेली भाजी असेल, इथपासून ते तेल, तिखट, मीठ पर्यंत ज्या गोष्टी आहेत, ज्या गोष्टी लागणाऱ्या, वेगवेगळ्या डाळी लागतात भाजी बनवताना, त्या गोष्टींची मांडणी करणं खूप गरजेचं आहे, की जेणेकरून योग्य त्या प्रमाणामध्ये ती गोष्ट स्वयंपाक करताना पडावी त्याच्यामध्ये म्हणून. पक्वता कालावधी. मगाशीच जे पंचमहाभूतांच्या बाबतीतला मुद्दा होता, की बाबा भाकरी जास्त पकली, तर ती आता एक लेव्हलच्या नंतर पकायची प्रक्रिया थांबून करपायची प्रक्रिया त्यामध्ये सुरू झालेली. बरोबर आहे. तर प्रत्येक गोष्टीचा एक स्वतःचा पक्वता कालावधी आहे किंवा खाण्याच्या तशा पद्धती आहेत. जसं आमची आई नेहमी म्हणायची बाबा, की वांगं थोडंसं ती कच्चं ठेवायची. का? तर घरातल्या सगळ्या लोकांना वांगं थोडंसं कच्चं खाण्याची खूप सवय होती किंवा आवड होती. म्हणजे हे घरागणिक बदलतं सुद्धा. पण एक स्टँडर्ड रेसिपी ज्यावेळेस बनते त्याच्यामध्ये तो पक्वता कालावधी पण सांगितला जातो आणि तो सांगणं अपेक्षित पण आहे. योग्य क्रम जसं आपण मगाशी बघत होतो, की रीतसर मांडणी केली पाहिजे. तशी ती मांडणीमध्ये क्रम हा येतो, नक्कीच येतो. जसं एखादी भाजी करताना सुरुवातीला फोडणी द्यायची आहे. तर कोरड्या भांड्यामध्ये थोडंसं तेल ओतलेलं आहे आपण आणि खालून गॅस चालू केलेला आहे. थोड्या वेळाने तेल तापल्यानंतर आपण जिरी मोहरी टाकतो त्याच्यामध्ये. तडतड वाजायला लागले की कांदा टाकतो. ही प्रक्रिया आहे, ही एक क्रम आहे. असं करत नाहीये की बाबा अगोदर कांदा टाकलाय, वरनं तेल टाकलंय आणि नंतर जिरी मोहरी टाकतोय. बसेल का तडका तिला व्यवस्थित? नाही बसणार. कारण ती जिरी मोहरी जोपर्यंत तडतडत नाही, तोपर्यंत तिचा स्वाद जो आहे तो त्या भाजीमध्ये उतरत नाही. म्हणून क्रम देखील तितकाच महत्त्वाचा आहे, जो की रेसिपीमध्ये सांगितला जातो. कशासाठी हे सगळं करायचंय? एवढा कुटाणा कशासाठी करायचा आहे? तर शरीराचं पोषण झालं पाहिजे. फक्त स्वादासाठीच आपण जेवण करतो का? नाही. तर शरीराचा पूर्ण विकास होण्यासाठी पोषण होणं गरजेचं आहे. म्हणून पण ह्या सगळ्या अवघड प्रक्रिया सगळ्या केल्या जातात. काय पोषण म्हणजे काय बाबा? जे काय आपण अन्न खातो, त्या अन्नाच्या नक्की पुढे जाऊन प्रक्रिया काय-काय होतात? खाल्लेलं अन्न सर्वप्रथम रसामध्ये रूपांतरित केलं जातं. बघा जसं जेवण करताना म्हटलं जातं, की 32 वेळा चावून खावा. खाताना आपण आपल्या तोंडातली लाळ त्या जेवणामध्ये मिसळली जाते आणि ते लाळ मिसळल्यामुळे ते अन्न पचनाला अजून सुलभ होतं. आधीमध्ये आपण दही, ताक ह्या गोष्टी घेत राहतो. सरबत पीत राहतो, पाणी पीत राहतो. तर अन्न जे पहिल्यांदा खाल्लं जातं त्याचं रूपांतर ज्या घटकामध्ये होतं तो म्हणजे रस घटकामध्ये होतं.
रस ज्यावेळेस एका ठराविक प्रक्रियेच्या पातळीवर जातो, त्यापासून त्याचं रक्त तयार होतं. तसं संघटित होऊन किंवा कन्सॉलिडेट होऊन असं म्हणता येईल, मांस बनतं. मांसापासून मेदाची उत्पत्ती होते. मेद एका ठराविक रिजिड अशा अवस्थेला जातो, त्याला अस्थी तयार होणं किंवा हाडं त्याच्यापासून तयार होतात. हाडांमध्ये मज्जाचा विकास होतो आणि ह्या सगळ्यांच्या एकत्रित प्रक्रियेमधून पुढे शुक्र तयार होतात, जे की तुमच्या पुढील पिढीसाठी म्हणून अत्यंत आवश्यक असे असतात, ज्याच्यामध्ये सगळी तुमची जनुकीय माहिती म्हणजे गुणसूत्रांची किंवा जेनेटिकल इन्फॉर्मेशन तुमची डिकोड सॉरी ज्याच्यामध्ये साठवलेली असते, की जी नंतर ज्याला आपण काय म्हणतोय, नवीन पिढी जन्माला येताना, तयार होताना ती माहिती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला दिली जाते. तर ही सगळी प्रक्रिया, हे सगळ्या टप्पे, हे सगळे स्टेप्स ज्या आहेत त्या पोषणाच्या बाबतीमध्ये आपल्या लक्षात येतात. स्पष्टपणे सांगितल्या गेल्या नसल्या रेसिपीजमध्ये तरी देखील या गोष्टींचा विचार हा कुठलीही रेसिपी बनवताना जाणते किंवा अजाणतेपणे झालेला असतो किंवा केला गेलेला असतो. शेवटचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पारंपरिक ज्ञान. पारंपरिक ज्ञान म्हणजे काय नक्की? तर पारंपरिक ज्ञान दुसरं तिसरं काही नसून पिढीवार संतृप्त झालेलं एक वर्षानुवर्षीचं ज्ञान आहे. संतृप्त का म्हणतोय मी? कारण एका पिढीने काही 4 गोष्टी शोधून काढल्या. जसं ज्याने कोणी स्वयंपाक अगोदर शोधून काढला असेल, त्याने तो शोधलेला स्वयंपाक त्याच्या पुढच्या पिढीला सांगितला. म्हणजे पहिलं ज्ञान आहे असं राहिलं, त्याच्यामध्ये नवीन ज्ञानाची भर पडली. म्हणून हे पिढ्यानपिढ्या संतृप्त, फक्त तृप्त नाही तर संतृप्त होत, सॅच्युरेट होत आलेलं ज्ञान आहे. या ज्ञानाचं शेवटचा मुद्दा चहा देऊ शकतो. डॉक्युमेंटेशन. तर कित्येक वर्षाचं संशोधन आणि विकासाचा हा एक खूप मोठा कार्यक्रम आहे. एखादा रिसर्च वर्क जसं असतं तसं ते रिसर्च वर्क मल्टी लोकेशनल रिसर्च असतो. ठराविक ड्युरेशनचा तो रिसर्च असतो. तसं ह्या ज्या वेगवेगळ्या रेसिपीज ज्या तयार झालेल्या आहेत, जसं मगाशी सांगितलं तुम्हाला, की कारला आणि शेवगा एकत्र खाऊ नये. असं खाऊन कोणाला तरी त्रास झाला असेल, काही लोकं मेली पण असतील. बरेचसे मशरूम हे खाण्यासारखे आणि न खाण्यासारखे असे दोन्ही असतात. काही मशरूम हे विषारी असतात. म्हणजे त्या रिसर्चमध्ये काही लोकांनी जीव पण त्यांचे गमावले असतील कदाचित. आणि त्याच्यामधून हे ज्ञान तुमच्या आमच्यापर्यंत आलेलं आहे. त्यामुळं या पारंपरिक ज्ञानाचं रीतसर डॉक्युमेंटेशन होणं खूप 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 गरजेचं आहे. का बरं? कारण आत्तापर्यंत तर या पद्धतीचं म्हणजे हे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला कसं दिलं जायचं, तर घरातला मोठा माणूस त्या घरातल्या छोट्या महिलांना किंवा ज्याला स्वयंपाकाची आवड आहे त्यांना शिकवलं जायचं. ते स्वतः करून बघायचे आणि हे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे दिलं जायचं. पण याच्यामध्ये खूप सारा डेटा लॉस होण्याची पण शक्यता असते. खूप साऱ्या गोष्टी ह्या एका पिढीकडेच राहण्याची शक्यता असते. त्या पिढीला जितकी आवड होती तितक्या नव्या पिढीला असेलच, याची काही शाश्वती नाहीये. पुण्यासारख्या शहरामध्ये आता फक्त हॉटेल्स नाहीयेत. आता नवीन रेडी टू टेक होम नावाची एक कन्सेप्ट आलेली बाबा आता, की हॉटेलमध्ये बसून खायचं नाही. घरामध्ये सगळेजण जॉब करतात म्हणून मग ऑफिसमधून निघताना ऑर्डर करायची आणि अर्ध्या पाऊण तासामध्ये त्या हॉटेलमध्ये घ्यायचं आणि ते घेऊन घरी येऊन खायचं. अशी एक नवीन संस्कृती उदयास येतीये. खूप चांगला रिस्पॉन्स पण आहे त्याला. चांगलं वाईट काय त्याचं नंतर एखाद्या विशेष व्हिडिओमध्ये आपण विचार करूया. ऋतू अनुरूपता. कुठल्या ऋतूमध्ये काय खायचं, जसं आता आपण उन्हाळा पावसाळ्यामध्ये काय खाल्लं गेलं पाहिजे, हिवाळ्यात काय गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, ही ऋतू अनुरूपता आपल्याला पारंपरिक ज्ञानातूनच मिळते. असं कोणीतरी नवीन प्रयोगाला उतरलंय आणि हे खाऊन बघूया म्हणताना काय होतंय, तर ते तसं शक्य नाहीये किंवा ते तितकंसं व्यापक नसणार आहे. जितकं व्यापक आत्ताचं ऑलरेडी उपलब्ध असलेलं ज्ञान हे परंपरेतनंच आपल्याला मिळालेलं आहे. त्याची जाणीव, ह्या वारशाची जाणीव तुम्हाला आम्हाला असणं खूप गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस ह्या गोष्टीचं एकदा महत्त्व पटलं, त्याचं व्यवस्थित डॉक्युमेंटेशन जर झालं, तर या सर्व बाबींचा प्रसार आणि प्रचार देखील होणं खूप गरजेचं आहे. आज आपण YouTube चॅनल काढून एक ठराविक उद्देशाने आपण YouTube चॅनल काढलेलं आहे. त्यातला हा एक खूप महत्त्वाचा भाग आहे, की ह्या ज्या पारंपरिक वेगवेगळ्या रेसिपी आहेत, त्या पुढे येणं खूप गरजेचं आहे. म्हणजे आज जरी आम्ही आमच्या समजेनुसार वेगवेगळ्या रेसिपीज YouTubeवरती टाकत असू,
तरी सुद्धा काही दिवसांनी आम्ही नवीन उपक्रम चालू करणार आहोत, की ज्याच्यामध्ये लोकं स्वतःहून पार्टिसिपेट होऊ शकतात. म्हणजे सहभागी पद्धतीने आपलं हे YouTube चॅनल चालू शकतं. एखाद्या गृहिणीला, एखाद्या दादाला खूप सारी आवड आहे आणि त्याला टाकायचं आहे. एखादा स्वयंपाक त्याने बनवलेली रेसिपी त्याला सांगायची आहे. ते नक्कीच सांगू शकतात आणि त्या रेसिपीज आमच्यापर्यंत पोहोचू शकतात, की जे आम्ही इतरांना सांगेल. तर चला एक वेगळ्या विषयाला आजपासून आपण सुरुवात केली आणि महत्त्व जाणून घेतलं. कसं वाटलं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. धन्यवाद.